आपण तुझ्यासाठी एक सोशल मीडिया पेज सुरू करू ऍड्स प्रमोट करायला. म्हणजे तुला तुझे व्हिडिओज टाकता येतील, तुझे स्किल्स काय ते दाखवायला, आणि तुझे माहितीवाले व्हिडिओज, म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह, माहितीवाले आणि आणि आपण पॅम्पलेट्स छापूयात, काहीतरी सुरू करूयात प्रमोशनसाठी. यू नो व्हॉट रेयांश, मी एक्झॅक्टली हाच विचार करत होते. आणि इट्स नॉट अ बॅड आयडिया. म्हणजे सोशल मीडियावर खर्च पण नाही होणार. अरे गरज पडली तर तो पण करूयात सॅम. ऍड्स प्रमोट करूयात, काहीतरी करूयात, ऍटलीस्ट स्टार्ट होईल ना. आय रिअली होप माऊ मला हेल्प करेल. यू नो लाईक तिच्याकडे खूप युनिक आणि वेगळ्या आयडियाज असतील. ती मला एक्झिक्यूट करायला पण हेल्प करेल. पण सॅम काहीतरी बॅकअप ठेव. काही बॅकअप नाहीये माझ्याकडे. मी मीनाजीला विचारलं पण तिला सगळं टिपिकल येतं रे. माऊकडे कसं काहीतरी वेगळं युनिक असेल. आय रिअली होप शी विल हेल्प मी. ए मला काय वाटतंय, तू हे सगळं माऊला सांग. ती शुअर शॉट इम्प्रेस होईल आणि लगेच जॉईन करेल. आय रिअली होप सो. जरा मस्का मारावा लागेल पण आय थिंक सो आय कॅन डू इट. तुला जमतच. पण मला अजूनही असं वाटतं की तू एकदा बॅकअपचा विचार करावास. काय याच्यात? मोबाईल आहे. मोबाईल त्यांच्याकडे काही सापडलं नाही. एक काम करूया किशनराव, तुम्ही माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. ऐका, आमच्याकडे पोलीस स्टेशनला भरपूर ट्रीटमेंट आहेत. तुमचे पाय बी कायमचे दुखायचे बंद होते. तुमचं डायबिटीस पण जाईल. हा चला. तुम्हाला सांगतो मला नका. अहो का मला बळीचा बकरा बनवताय? गरीब माणूस आहे ना मी, माझ्याकडे काय नाही, एक दमडी नाही. तुम्हाला सांगतो मला खूप आजार आहेत. मला तुम्ही जर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलात आणि जर मी मेलो तर तुमच्यावर येईल ना. सोडा ना, मी काय नाही ना केलं. बाप्पा म्हणे राधा चांगलंय ना. अशोकराव, तुमच्या पैशांना पाय फुटलेत बरं का, आणि ते गायब झालेत. पण ज्यांच्यामुळे गायब झालेत ना, त्यांचं मुस्काट फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आता तर मी जातोय, पण परत येईल चहा पाण्याला. हा किशनराव, येईन मी. अनिश, तुला कोणासमोर काय बोलायचं नाही कळत का? आता मी माझं ओपिनियन सुद्धा द्यायचं नाही का? नाही द्यायचं. आणि या मामा मामींसमोर तर नाहीच द्यायचं. तूच म्हणतोस ना की परकी माणसं आहेत, बाहेरची माणसं आहेत. पण त्यांच्यासमोर आता काय मेसेज जातोय माहितीये का? की आपला आपल्याच बाबांवर विश्वास नाहीये. आणि या दोघांना तेच हवंय. तुला कळतंय का? हे बघ, मी या गोष्टींचा विचार केला नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. इतकं इनलॉजिकल. म्हणजे आज सकाळी तू असं काहीच बोलला नाहीस की एनव्हलप मध्ये पैसे होते का नव्हते मला माहित नाही. मग आता अचानक का बोललास? मी म्हटलं ना, मला त्यांना सगळ्यांसमोर खोटं ठरवायचं नव्हतं. आत्ता ठरवलंस त्याचं काय? अरे कॉमन सेन्स आहे अनिश. बाबा उगाच का म्हणतील त्या एनव्हलप मध्ये पैसे दिसले नाहीत म्हणून? म्हातारपणे होऊ शकतं ना असं. व्हॉट? अचानक एका दिवसात? हो मग, हे असे आजार एका दिवसातच कळतात. आता ईश्वर काकाचंच बघ ना. म्हणजे तुला म्हणायचंय बाबा आजारी आहेत? हे बघ, मला म्हणायचं नाहीये, बट देयर इज अ पॉसिबिलिटी. त्या एन्व्हलप मध्ये पैसे होते हे फक्त बाबाच म्हणतायत. ते पैसे हरवलेत हे सुद्धा फक्त बाबाच म्हणतायत. सो आय डोंट नो. आता त्यांनाच विचारायला हवं. म्हणजे असंही असू शकतं की त्यांनी पैसे कुठेतरी उचलून ठेवले आणि आता त्यांना आठवत नाही आणि आता हरवले असतील त्यांच्या हातून. कधी कधी ना मला खरंच कळत नाही अनिश. लॉस्ट वाटतं रे तू बोलतोस तेव्हा. कधी कधी, हल्ली कायमच.
तुला तसंही माझं बोलणं पटत नाही ना. हल्ली तुला फक्त बाबांचंच म्हणणं पटतं. आत्ताही तू तसंच कर. त्यांचंच आहे का? येस. माऊ सॉरी, काय झालं समा? मला ऍक्च्युली काकाशी बोलायचं होतं. काका, तुम्हाला पैसे उद्या सकाळपर्यंत देऊ शकशील? हो, देतो ना. ओके, सो तू 15,000 फुल देणार आहेस का पार्ट मध्ये पेमेंट करणार आहेस? फुल देतो. ओके, थँक्यू. बाय. सॉरी वन्स अगेन. हे सगळं हे 15,000 कसले? हा, ते तिला तिच्या एक्झामसाठी हवेत ना. एक्झामसाठी का सोशल मीडिया मॅनेजरसाठी? हे बघ, ती लहान नाही राहिली आता, मोठी आहे. तिला तिचं कळतं काय करायचं ते. आणि तुला काय म्हणायचं आहे? मी तिला एवढेही पैसे देऊ शकत नाही? असं काही नाहीये भैरवी. पण महत्वाच्या गोष्टी तरी बोलू शकतो का आपण? कुठल्या महत्वाच्या गोष्टी? वर्षा मावशी आली होती तेव्हा तिचं म्हणणं होतं की मी संयमी सोबत बेकिंगच्या ऑर्डर्स घ्याव्या. आणि मी सुद्धा सिरियसली विचार करते याचा. जाऊ दे, परत मी काय बोललो तर उगाच भांडणं होतील आपल्यात. भांडणं कशाला? तू बोल ना. भैरवी, समा हे जे काय करते ना, ती तिची हॉबी आहे. तू प्लीज यात पडू नकोस. भैरवी, यू आर हायली एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड. तुला सूट होणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज तू शोध. उगाच या गोष्टींमध्ये ना वेळ वाया घालवू नकोस. वेळ वाया नाही घालवते अनिश. मला सुद्धा पैसे कमवायचे आहेत. मी आहे ना त्यासाठी. कमवतोय ना मी. समाला 15,000 हवे आहेत. मी देणार आहे. मग तेच कसे देणार आहेस हाच प्रश्न आहे माझ्या पुढे. का? तुला काय वाटतं मी नाही देऊ शकत? तू परत चुकीच्या ट्रॅकवर जातोय अनिश. हे बघ, या महिन्यात माझी सॅलरी नाहीये. या महिन्याचा खर्च मॅनेज करताना काय स्ट्रगल होत आहे आपलं आपल्यालाच माहिती. बरं, मला जॉब कधी मिळेल नाही सांगू शकत आत्ता. त्यात तू तुझ्या पगारामध्ये हे. माझा पगार वाढणार आहे भैरवी. यू डोंट वरी. घर चालवायला तुला पैसे मिळतील वेळेत. आधी मला काही कळत नव्हतं, पण आता पैसे कसे कमवायचे हे कळतं मला. गुड नाईट. आणि यार काय आहे रोज 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 शाळेत जायचं? मी नाही जाणार आहे. आजोबा सांगतात ना म्हणून जावं लागेल. का ते ऑफिसला सुट्टी घेतात ना, मग आपण एक दिवस शाळेला सुट्टी घेतली तर काय होतंय? ईशान, पण आज स्कूल मिस करून कसं चालेल? आज तर ड्रॉइंगचा पिरियड असतो ना. मला नाही मजा येणार ड्रॉइंगच्या पिरियडला, कारण मला खूप भूक लागली आहे. ओके, काम डाऊन. तुझ्यासाठी नूडल्स बनवू? ताई, आधीच कॉलेजला जायला तुला लेट झालंय, सो तू जा. ईशान, आपण कॅन्टीन मध्ये खाऊया आज. आजोबा परत ओरडतील. मी विचारेल त्यांना. आजोबा 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 प्लीज प्लीज, आम्ही आजच्या दिवस कॅन्टीनला खाऊ प्लीज, लास्ट टाइम. आणि डबा कोण खाणार? डबा खाण्यासाठी आधी डबा द्यायला हवा ना. काय माऊ कुठे? ऍक्च्युली तिचं डोकं दुखतंय म्हणून ती झोपली आत. आणि ते राहू केतू काय करतायत? राहू के तू ते बघ आत किचन मध्ये बसले. अच्छा, तू एक काम कर, तू अजून तयार नाहीये? शाळेत कोण जाणार? तर आंघोळ करून घेतात. चल पाय. अहो नाश्ता 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 नंतर मी बघतो काय करायचं. तू चल. हे तुझं तर चल. तू आज कॅन्टीन मध्ये खा पाहिजे. चल जा. बाय बाय. चल. अच्छा, शाबास. म्हणजे इथं मुलांना उपाशी ठेवून तुम्ही टोस्ट आणत बसलायत. हा, नाही भाऊजी, काय जरा थकल्यासारखं वाटलं ना, म्हणून आपलं चहाचा घोट आणि टोस्ट.
थकल्यासारखं वाटतंय. अरे राधा वहिनी, तुमचं काय? माय काय भाऊजी, मी म्हणजे लेकराईले एकदम पोटभर खाऊ पिऊ घातलं आणि मग बसली खाले. आजोबा हा? तुम्हाला माहितीये यांनी काय केलं? काय? यांनी ईशानला एकच केळं दिलं हा, आणि मला चपाती दिली, ती पण रात्रीची. अच्छा. म्हणजे मी इथे नसताना तुम्ही पोरांचे असे हाल केलेत काय? हा? नाही नाही भाऊजी, आता काय आलं मले काय मालूम, भैरवीचं डोसकं दुखते म्हणून. हा, नाही तर रोज भैरवीच उठते ना लवकर आणि मग पोरायचं सारं तीच करते. आज म्हणजे गडबडच झाली जरा. म्हणजे तुम्ही काहीच काम करणार नाही, मग इथं कशाला राहताय? चला बोचकी बांधून उठा ना, चला. नाही भाऊजी भाऊजी नाही ना नाही ना, मग गुपचूप काम करायची इकडची सगळी. हा? नाही कसं काय बरं वाटत नाही ना थकायला जाणं. बरं वाटत नाही? मग उठा उठा, नाही तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकतो. हे माझा फोन कुठे आहे? भाऊजी नको ना. नको आहे ना? मग इथं नुसतं बसून खायचं नाही, काम करायला लागतील. सगळी कामं मुकाट्याने करायची. सगळी नाही भाऊजी, कसं आहे एवढ्या माणसाचं लय काम पडते ना, जमत नाही मला, कंबरट दुखते ना मला. फुलराणी तिप्पट काम करायची, पण माझ्या पोरांना कधी उपाशी राहावं लागलं नाही. यापुढे तुम्ही घरगडी आणि राधावहिनी तुम्ही फुलराणी. चला. आणखी एक, यापुढे जर माझ्या पोरांना तुम्ही उपाशी ठेवलं तर तुमची काही धडकत नाही. हा, पाशी नाही राहणार, नाही ठेवतो पाशी. तू फुलराणी घरगडी काय आता करा काम आहे तू, आता काय कपाशी. मला तर थकायला होतं ना. मी ना काय करतो. नाही मला थकायला होतं. नाही मी मला बरं नाही ना वाटून राहिलं. नाही वाटत नाही ना. हे घे ना म्हणजे खा. ते नाही पाहिजे मला ते कपाशा दुआ. कडे ना पूज. हा मग काय भाऊजी वैतागतील ना आपल्यावर. बापा काय करा, आई आई म्हणजे कंबरडच मोडलं ना, माय कंबरड मोडलं, मला नाही झेपत आहे काम. काय करू मी? काय करते तू बाप्पा? सगळे मालक आपण नोकर ना, घर गाडी. त्याला काय करते? नोकराला काय किंमत असते का? नाही ना, नरकवास बापा, नरकवास आहे हा. कधी संपना नरकवास. कष्ट करू करून जीव जाणार आहे का मला? जाणार ना आता. घरगडी ना आपण, नोकर ना आपण, नोकर बाप्पा नोकर. मला कळेल का तुम्ही हे सगळं का बोलताय आता? आम्ही कधी तुम्हाला नोकर म्हणालोय का? नाही पण भाऊजी तर म्हणून राहिले ना बाप्पा. त्याला काय होतं म्हणजे काय राधाबाई, तुला कळलं का बाप्पा? आधी ना फुलराणी होती ना, ती काम करायची, मग ती गेली निघून, मग आपण आलो, आपण काम करायचो, आपण गेलो नाही, आपण खायला निघून गेलो. याने तर आपल्याला हाकलला. कळलं का? आता काम करायला कोण नाही, म्हणून आपल्याला भैरवीने परत आणलं. म्हणून आणलं का मायाबाई? हे बाय, खरं सांगू का तुला, जीवापासून खरं सांगू का? हे बाय, मला ना आता झेपत नाही. माझं झालं वय, आणि हा माणूस पुरुष माणसाला कुठे कामाची सवय असते का मायाबाई? मग मला सांग एवढं सगळं काम कोणी काय मी एकटीने करा? मग कोण करणार? काय नाही, मी केलं असतं, मी काय आजही करेन, पण उद्याचं काय? कारण मी काही कायमची घरात नसणार आहे, कधीतरी ऑफिसला जावं लागेल ना मला. मग घरात कोण असणार? तुम्ही. त्यामुळे तुम्हीच करा, आणि हळूहळू करा, पण तुम्ही करा.